सुप्रभात विद्यार्थींनो, आज आपण भूमितीचं पहिलं चॅप्टर समरूपता हे सुरू करूया. कारण आपलं अंकगणिताचं म्हणजेच बीजगणिताचं पहिलं जे प्रकरण आहे ते संपलेलं आहे आणि म्हणूनच आपण आजपासून भूमिती सुरू करूया. आणि या भूमितीतलं जे पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे समरूपता. सम म्हणजे काय? सम म्हणजे सारखे, रूपता म्हणजे सारखे रूप असलेले, त्यांना म्हणतात समरूपता. की ज्यांचे रूप सारखे आहेत, म्हणजे आकार लहान मोठे असतील. म्हणजे उदाहरणार्थ एक आपण मोठा आयत काढला आणि त्याच्या बाजूला एक छोटा आयत काढला, तर त्या दोघांचे आकार कोणते आहेत? आयत आकृती आहेत. म्हणजे त्यांचा हे दोन्ही आकृत्या काय झाल्या? समरूप झाल्या. कारण त्यांचे आकार जे आहेत, म्हणजे तो जो आकाराला आपण काय म्हणतो? आयत म्हणतोय. तो आयत एक लहान काढला एक मोठा काढला तर त्या दोन्ही आकृत्या एकमेकांशी समरूप आहेत असं म्हणतात. किंवा एक मोठा त्रिकोण काढला एक लहान त्रिकोण काढला तरी ते समरूप आहे असं म्हणतात. एक मोठा गोल काढला एक छोटा गोल काढला तरी ते एकमेकांशी समरूप आहेत असं म्हणतात. म्हणजे सम म्हणजे सारखे, रूप म्हणजे आकार. ज्यांचे रूप सारखं आहे, ज्यांचे आकार सारखे आहेत, अशा आकृत्या ज्या असतात त्यांना आपण समरूप आकृत्या असे म्हणतो. मग त्याचे उदाहरण मी तुम्हाला सांगितले. एक लहान आयत काढा एक मोठा आयत काढा, एक लहान त्रिकोण काढा एक मोठा त्रिकोण काढा, एक लहान वर्तुळ काढा एक मोठा वर्तुळ काढा, अजून लहान चौरस काढा मोठा चौरस काढा. म्हणजे ज्या भौमितिक आकृत्या आहेत त्या भौमितिक आकृत्या तुम्ही लहान मोठ्या जर बाजूला काढल्यात समान आकाराच्या, तर त्या ज्या दोन आकृत्या असतील त्या दोन आकृत्यांना आपण समरूप आकृत्या असे म्हणतो. आलं का लक्षामध्ये? आता उदाहरणार्थ झाला तर मगाशी सांगितल्याप्रमाणे एक मोठा आयत, समजा मोठ्या अशी आयताकृती पाटी आणि त्याच्या बाजूला आपण एक छोटासा आपला आयत काढला, तर ते दोघंही समरूप आहेत असा त्याचा अर्थ होतो. आणि त्याच्यानंतर मग आता हे समरूपता प्रकरण जे आहे, समरूपता प्रकरण हे त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि त्याचे गुणधर्म याच्यापासून त्याची सुरुवात होते. आता हे त्रिकोणाचं क्षेत्रफळ जे आहे, हे त्रिकोणाचं क्षेत्रफळाचा अभ्यास तुम्ही इयत्ता 5वी पासून इयत्ता 8वी पर्यंत केलेले आहेत आणि या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र तुम्ही वेगवेगळे अभ्यासलेली सुद्धा आहेत. मग यामध्ये आता हे जे त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे, या त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र इथे आपल्याला दिसतंय 1/2 पाया गुणिले उंची. हे त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 पाया गुणिले उंची. मग आता हे जे सूत्र आहे 1/2 पाया गुणिले उंची, या सूत्राच्या साहाय्याने आपण क्षेत्रफळ 5वी पासून ते 8वी पर्यंत या सूत्राचा आपण उपयोग केला. या 8वी मध्ये आल्यानंतर सुद्धा आपल्याला एक त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र आलेलं की त्याच्यामध्ये त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या असतील तर आपण ते हिरोचं सूत्र किंवा काही जण त्याला हिरोचं सूत्र असे म्हणतात. मग आता हे जे त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या असताना हिरोचं सूत्र जे आहे ते कसं काढत होतो? तर त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना आपण नाव देत होतो ABC. मग पहिल्यांदा अर्धपरिमिती काढत होतो S बरोबर अर्धपरिमिती S बरोबर A अधिक B अधिक C भागिले 2. त्याच्यानंतर हिरोच्या सूत्रानुसार आपण वर्गमुळात S वजा A S वजा B S वजा C हे त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र आपण 8वी मध्ये अभ्यासलेलं आहे. हे फक्त आठवण येण्याचं कारण एवढंच आहे की परीक्षेला काही येऊ शकतं आणि मग तुम्ही म्हणाल तर ते हिरोचं सूत्र आम्हाला सांगितलं नव्हतं किंवा त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या असताना त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं याचं सूत्र तुम्ही सांगितलं नव्हतं. आणि म्हणून मी तुम्हाला त्याची आठवण करून दिली की जेव्हा त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या असतील आणि 3 बाजू दिलेल्या असताना त्याचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला त्याची अर्धपरिमिती काढावी लागते. आणि ही जी अर्धपरिमिती आहे, ही अर्धपरिमिती काढायचं जे सूत्र आहे ते अर्धपरिमिती काढायचं सूत्र असं आहे S बरोबर A अधिक B अधिक C भागिले 2. या सूत्राने आपण अर्धपरिमिती काढतो म्हणजे S काढतो. त्यानंतर त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ जे आहे ते क्षेत्रफळ जर आपल्याला काढायचं असेल तर आपण हिरोचं सूत्र वापरतो. ते हिरोचं सूत्र असं आहे वर्गमुळात S वजा A S वजा B S वजा C हे आहे त्या हिरोचं सूत्र. आणि या सूत्राच्या साहाय्याने आपण त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ आहे ते तिन्ही बाजू दिलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढतो. याला फक्त एकच अपवाद गोष्ट आहे की म्हणजे काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणाच्या जर 3 बाजू दिलेल्या असतील तरी सुद्धा त्या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी तुम्ही हिरोचं सूत्र वापरायचं नाही, हे लक्षात ठेवा. कारण बऱ्याच मुली इथे चुकतात की चला 3 बाजू दिल्यात ना मग हिरोचं सूत्र वापरूया. नाही,
काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढताना मात्र तुम्ही हिरचं सूत्र वापरायचं नाही। हा एकच त्रिकोण असा आहे की तो त्याला अपवाद आहे की त्या ठिकाणी हिरचं सूत्र वापरून चालत नाही। तर त्या काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळासाठी मात्र हे सूत्र वापरायला लागतं। त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची। आशा आहे की तुम्हाला हे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रांबद्दल सांगितलेली माहिती नक्की कळली असेल। आता आपण 10वीच्या या पहिल्या प्रकरणाचे जे गुणधर्म आहे ते गुणधर्म अभ्यासण्यासाठी पहिल्यांदा आपण त्रिकोणाच्या आकृत्या काढूया आणि या त्रिकोणांच्या आकृत्या काढल्यानंतर त्या आकृत्यांवरून आपण पहिला जो गुणधर्म आहे हा पहिला गुणधर्म अभ्यासायचा प्रयत्न करूया आणि मला वाटते माझ्या विद्यार्थ्यांना नक्की समजेल। आणि म्हणून आपण आता माझ्या स्क्रीनवरती मी 2 आकृत्या काढलेल्या आहेत। या ठिकाणी हा आहे त्रिकोण ए बी आणि सी। हा त्रिकोण एबीसी मी काढलेला आहे। या त्रिकोण एबीसी मध्ये हा जो बीसी आहे हा बीसी हा पाया आहे, बरोबर आहे। मग या त्रिकोणामध्ये बीसी हा पाया आहे आणि ही जी एडी आहे ही एडी ही उंची आहे। आता उंची का म्हणतोय त्याला, तर त्या ठिकाणी 90 अंशाचा कोन होतो आणि म्हणून ती उंची आहे। म्हणजे त्रिकोण एबीसी मध्ये पाया कोणता आहे, बीसी, कारण त्याच्यावरती एडी उंची उभी आहे, लंब आहे, मग पाया बीसी आहे। आणि त्या त्रिकोणाची उंची कोणती आहे बरं, त्या त्रिकोणाची उंची आहे एडी, बरोबर आहे। मग बीसी पाया आहे आणि एडी उंची आहे। त्याच्यानंतर आपण हा दुसरा त्रिकोण काढूया। हा त्रिकोण आहे पी क्यू आणि आर। हा जो त्रिकोण पी क्यू आर आहे या त्रिकोण पी क्यू आर मध्ये पाया क्यू आर आहे। कोणता पाया आहे, क्यू आर। हा क्यू आर पाया आहे आणि या त्रिकोणाची उंची जी आहे ती पी एस आहे, कारण या एस च्या ठिकाणी 90 अंशाचा कोन होतो आणि म्हणूनच या त्रिकोणाची जी उंची आहे ही उंची कोणती आहे, पी एस आहे। पी एस पाया कोणता आहे, क्यू आर, याचा पाया कोणता आहे, बी सी, याची उंची कोणती आहे, एडी। म्हणजे या दोन्ही त्रिकोणांमध्ये पाया समान नाहीये। याचा पाया बीसी आहे तर याचा पाया क्यू आर आहे। आकार पण दिसतोय, हा बीसी खूप मोठा दिसतोय आकाराने आणि हा क्यू आर मात्र खूपच छोटा आकाराने दिसतोय। म्हणजेच आपल्याला आकृती अशी सांगते बाळांनो की याचा पाया समान नाही आहे। मग आता आपण उंचीकडे जाऊया। याच्यामध्ये बघा उंची एडी कमी वाटते, उंची एडी, आणि पी एस बघितले तर ती उंची जास्त वाटते। म्हणजेच या दोन्ही त्रिकोणांमध्ये असं दिसतंय की या दोन्ही त्रिकोणांमध्ये पाया समान नाहीये आणि या दोन्ही त्रिकोणांमध्ये उंची सुद्धा समान नाहीये। मग जेव्हा मित्रांनो त्रिकोणामध्ये पाया आणि उंची समान नसते त्यावेळी त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढत असताना आपण पाया गुणिले उंची यांच्या गुणोत्तराचे प्रमाण म्हणजे पाया गुणिले उंची यांचा गुणाकार करतो आणि जे उत्तर येतं गुणाकार करून त्यांच्या नंतर भागाकार करतो आणि जे उत्तर येतं ते त्याचं क्षेत्रफळ असतं। म्हणजेच काय असतं, म्हणजे कसं असतं बरं ते बघूया आपण। आता त्रिकोण एबीसीचं मला क्षेत्रफळ काढायचं आहे। मग या त्रिकोण एबीसीचा पाया कोणता आहे, बीसी, आणि उंची कोणती आहे, एडी। हे लिहिणार मी, म्हणजे असं लिहिणार एरिया त्रिकोण ए बी सी बरोबर 1/2 पाया गुणिले उंची। पाया कोणता येईल माझा, बीसी, उंची कोणती येईल, एडी। त्यानंतर मी काढणार त्रिकोण पी क्यू आर। या त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळाचं सूत्र काय येईल, 1/2 पाया, पाया कोणता आहे, क्यू आर, उंची कोणती आहे, पी एस। म्हणजेच आता ते कशा पद्धतीने आलंय हे तुम्हाला लगेच स्क्रीनवर दिसेल। हे बघा, हा त्रिकोण एबीसी, त्याचा पाया बीसी आहे, म्हणून त्रिकोण एबीसी बरोबर 1/2, इथे सूत्र आहे म्हणून 1/2 लिहिलं। पाया, पाया कोणता आहे, बीसी, गुणिले उंची, उंची कोणती आहे, एडी, लिहिलं या ठिकाणी। आता बघा विद्यार्थ्यांनो, एरिया त्रिकोण पी क्यू आर आहे। या त्रिकोण पी क्यू आरचं सूत्र आहे 1/2 पाया, कोणता आहे बरं पाया, बघा बाळांनो, क्यू आर हा पाया आहे आणि उंची कोणती आहे बरं, पी एस आहे। म्हणून या ठिकाणी आपण पाया लिहिलं क्यू आर, बघा इथे लिहिलं क्यू आर पाया आणि उंची लिहिली पी एस। इथपर्यंत कळलंय का तुम्हाला, मला वाटतं नक्कीच कळलं असेल, कारण याच्यात कठीण काहीच नाहीये। की त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर सूत्र आहे 1/2 पाया गुणिले उंची। मग या ठिकाणी आपण पहिल्यांदा 1/2 हे लिहिलेलं आहे आणि हा जो त्रिकोण एबीसी आहे या एबीसी त्रिकोणाचा पाया जो आहे तो बीसी या ठिकाणी आपण लिहिलाय आणि इथे सुद्धा आपण बीसी पाया लिहिला। त्यानंतर या त्रिकोणाची उंची जी आहे ती एडी आहे म्हणून गुणिले एडी उंची इथे लिहिलेली आहे। नंतर हा त्रिकोण पी क्यू आर आहे। या त्रिकोण पी क्यू आर मध्ये 1/2 चा 1/2 मी लिहिला आहे आणि त्याचा पाया जो आहे तो क्यू आर म्हणून या ठिकाणी पाया क्यू आर लिहिला गुणिले उंची जी आहे
ती उंची PS या ठिकाणी त्रिकोण एबीसीचं सूत्र लिहिलं 1/2 पाया BC गुणिले उंची AD. नंतर त्रिकोण PQRचं आपण या ठिकाणी सूत्र लिहिलं 1/2 पाया QR गुणिले उंची PS. बरोबर आहे. आता याच्यामध्ये सारखं काय आहे तर 1/2 म्हणून हे 1/2 रद्द होईल. बरोबर आहे. मग राहिलं काय BC गुणिले AD QR गुणिले PS. बरोबर आहे. मग इथं आपण लिहिणार आहे बघा त्रिकोण ABC बरोबर सूत्र आहे BC गुणिले AD म्हणजे पाया गुणिले उंची. त्रिकोण PQR या क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाया गुणिले उंची. मग पाया कोणता आहे QR, उंची कोणती आहे PS. यावरून दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. आता गुणोत्तर म्हणजे काय तर पाया गुणिले उंची या त्रिकोणाचं पाया गुणिले उंची या त्रिकोणांचं यांचा गुणाकार केल्यानंतर त्यांनी एकमेकाला भागणं आणि त्याचं जे उत्तर येतं त्याला आपण म्हणतो गुणोत्तर. कळलं. म्हणजे आता ही परिस्थिती कधी होते जेव्हा दोन त्रिकोण असतात त्या दोन त्रिकोणामध्ये पाया आणि उंची हे समान नसतं. म्हणजे त्या दोन्ही त्रिकोणामध्ये पाया सारखा नसतो, उंची सारखी नसते आणि त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं असतं. त्यावेळी मात्र असं होतं की त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला पाया गुणिले उंची यांच्या गुणाकाराचं गुणोत्तर घ्यावं लागतं. आलं लक्षात. मग या ठिकाणी सुद्धा पाया आणि उंची समान नव्हतं म्हणून या त्रिकोणाच्या पाया आणि उंचीचा गुणाकार केला. या त्रिकोणाच्या पण पाया आणि उंचीचा गुणाकार केला. त्याचं जे उत्तर येईल त्याने एकमेकाला भागलं आणि त्यालाच म्हणतो आपण गुणोत्तर. कळलं. नाही तर गुणोत्तर म्हणजे काय माहित नाही. गुणाकार इथे दिसतोय तुम्हाला BC गुणिले AD याचा गुणाकार येतो इथे लिहिणार, QR गुणिले PS याचा गुणाकार इथे लिहिणार आणि ते दोघं एकमेकाला भागणार. मग भागाकाराचं जे उत्तर येतं त्याला म्हणतात गुणोत्तर. कळलं. गुणोत्तर एवढं असतं. मग आता हे एवढं मोठं लिहिलंय. मग आता हे शॉर्ट मध्ये कसं लिहायचं तर एका त्रिकोणाचा पाया म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे त्याला आपण B1 म्हणू. आता पायाला B1च का म्हणायचं तर पाया मराठीत म्हणतात आणि इंग्रजीमध्ये त्याला बेस म्हणतात. बेस. मग आता बेस म्हणजेच पाया. मग आता पहिल्या त्रिकोणाचा बेस आहे म्हणून त्याला म्हणायचं B1 म्हणून या ठिकाणी मी B1 म्हटलंय. उंची पहिल्या त्रिकोणाची उंची आहे म्हणून त्याला H1 म्हटलं. बरोबर आहे. मग पाया B1 आणि उंची H1. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे म्हणून त्याला B2 म्हटलं आणि उंची आहे म्हणून त्याला H2 म्हटलं. बरोबर आहे. मग त्या ठिकाणी आपण काय करूया क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढूया. मग क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढण्यासाठी सूत्र असं आहे B1 गुणिले H1 म्हणजे पाया गुणिले उंची. हा पहिल्या त्रिकोणाचा आहे म्हणून त्याला आपण B1 म्हटलंय आणि उंची पहिल्या त्रिकोणाची आहे म्हणून त्याला H1 म्हटलंय. आता हा पाया दुसऱ्या त्रिकोणाचा आहे म्हणून त्याला B2 म्हटलंय, उंची दुसऱ्या त्रिकोणाची आहे म्हणून त्याला H2 म्हटलंय. म्हणून पाया गुणिले उंची पाया गुणिले उंची एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आणि हे सूत्र आपण कधी वापरणार आहोत बरं तर जेव्हा दोन्ही त्रिकोणामध्ये पाया आणि उंची समान नसेल त्यावेळी हे सूत्र वापरायचं आहे. मला वाटतं नक्कीच माझ्या विद्यार्थी मित्रांना कळलेलं असेल. आता आपण पुढची या गुणधर्माकडे जाऊया. या ठिकाणी दुसरा गुणधर्म असा सांगितलेला आहे की दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर काय होईल. तर हे खूपच सोपं आहे विद्यार्थ्यांनो. त्यांनी काय म्हटलंय दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर. मग जेव्हा त्रिकोणांची उंची समान असते तेव्हा त्यांचं क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात असतं. काय बोललो मी ते लक्षात येते. इथे काय म्हटलं त्यांनी दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर. मग ज्यावेळी विद्यार्थी मित्रांनो उंची समान असतं उंची समान असते तेव्हा क्षेत्रफळ जे आहे ते क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात असतं. एवढं सोपं आहे. म्हणजे कसं माहितीये का बाळांनो जसं आपण मराठीमध्ये काळ्याच्या विरुद्ध गोरा उंचच्या विरुद्ध ठेंगू असे विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवतो की नाही त्याच पद्धतीने भूमितीमध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो इथे उंची आहे त्याच्या विरुद्ध आपण पाया, पाया असेल तर त्याच्या विरुद्ध उंची या विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवले तर हे गुणधर्म लक्षात ठेवायला तुम्हाला खूपसा वेळ लागणार नाही. तुम्हाला सहजते कळेल. आणि म्हणूनच बघा बाळांनो दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर काय होईल तर दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात असेल. कळलं मी काय म्हटलं ते की दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात असेल. आणि म्हणूनच आता आपण या ठिकाणी एक BC त्रिकोण काढलेला आहे आणि दुसरा आता या ठिकाणी आपण त्रिकोण काढत आहोत आणि तो आहे PQR त्रिकोण. आता हे दोन्ही त्रिकोण
तुमच्या समोर आहेत बघा. हा आहे ए बी आणि हा त्रिकोण आहे ए बी सी त्रिकोण. दिसला ए बी आणि सी, एबीसी त्रिकोण. या एबीसी त्रिकोणामध्ये हा बीसी हा पाया आहे आणि एडी जी आहे ती एडी उंची आहे. त्यानंतर हा दुसरा त्रिकोण आहे पी क्यू आणि आर. या पी क्यू आर त्रिकोणामध्ये हा क्यू आर जो आहे हा क्यू आर हा पाया आहे आणि ही जी पी एस आहे ही पी एस ही उंची आहे. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर बघा बीसी जवळ काही लिहिलेलं नाही, बीसी पाया आहे. क्यू आर जवळ पण काही लिहिलेलं नाही, तो पाया आहे. परंतु या एबीसी त्रिकोणाची उंची जी आहे ती एडी आहे. ती एडी उंची किती दिलेली आहे एच. आणि पी क्यू आर त्रिकोणामध्ये हा पी एस जो आहे ही पी एस उंची आहे आणि ती उंची किती दिलेली आहे एच. म्हणजे त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर या दोन त्रिकोणामध्ये उंची समान आहे. कशावरून म्हणतोय तर बघा इथे उंची किती म्हटलंय एच, या त्रिकोणामध्ये पण उंची किती म्हटलंय एच. मग जेव्हा विद्यार्थ्यांनो उंची समान असते तेव्हा क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात असतं. मग उंची समानच आहे, मग क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात म्हणून पाया कोणता आहे बीसी. म्हणजे त्रिकोण एबीसी म्हणजे त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ बरोबर बीसी त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ बरोबर क्यू आर. कारण या दोन्ही त्रिकोणामध्ये पाया उंची जी आहे ती समान आहे आणि म्हणून क्षेत्रफळ जो आहे ते क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात येईल. मग आता उंची समान आहे म्हणून क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात येईल. मग इथे कसं लिहिलंय बघा, त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ बरोबर बीसी गुणिले एच. बीसी काय आहे पाया आहे, उंची काय आहे एच. नंतर त्रिकोण पी क्यू आर मध्ये पाया कोणता आहे क्यू आर, उंची कोणती आहे एच. आलं लक्षात तुम्हाला विद्यार्थ्यांनो. मग आता काय झालं, औषधस्थानी पण एच आहे आणि छेदस्थानी पण एच आहे. बरोबर आहे की नाही. औषधस्थानी काय आहे एच, छेदस्थानी पण काय आहे एच. म्हणून हा एच एच रद्द झाला. बरं राहिलं काय सांगा मला, बीसी छेद क्यू आर. म्हणून लिहिलं बीसी छेद क्यू आर. मग बीसी छेद क्यू आर म्हणजे बीसी आणि क्यू आर काय आहे पाया आहे. मग कोणता गुणधर्म दिसतो याच्यावरून तर याच्यावरून असं दिसतं की जेव्हा दोन्ही त्रिकोणांमध्ये उंची समान असते तेव्हा त्याचं जे क्षेत्रफळ असतं ते क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात असतं. आणि म्हणूनच त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ बरोबर B1 म्हटलंय. B1 म्हणण्याचं कारण पहिला त्रिकोण असल्यामुळे पहिला बेस आहे म्हणून त्या ठिकाणी B1 म्हटलंय. नंतर दुसरा त्रिकोण आहे PQR. या PQRचा पाया दिलाय B2 म्हणून B1 छेद B2. मग त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण PQR याला काय दिलं B1 छेद B2 म्हणजे पायाच्या प्रमाणात आहे. आणि त्याचा गुणधर्म पण लिहिलाय, समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. आता जर संगत बिंगत लक्षात नाही राहिलं तर कमीत कमी मगाशी मी सांगितलेलं शॉर्टकट लक्षात ठेवा. उंची समान क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात, पाया समान क्षेत्रफळ उंचीच्या प्रमाणात, एवढं सोपं आहे. आता या ठिकाणी आपली उंची समान आहे बघा, समान उंची आहे आणि समान उंची असल्यामुळे क्षेत्रफळ कोणाच्या प्रमाणात पायाच्या प्रमाणात. पायाला इंग्रजीमध्ये बेस म्हणतात. पहिला त्रिकोण आहे म्हणून पहिला बेस म्हणजे B1, दुसरा त्रिकोण आहे म्हणून दुसरा बेस म्हणजे B2. म्हणून जेव्हा उंची समान असते तेव्हा क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात असतं म्हणून B1 छेद B2 हे दिलेलं आहे. आता पुढचा गुणधर्म दिलेला आहे, दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असेल तर काय होईल. आता मगाशीच तुम्हाला मी क्लिअर केलं की पाया समान असेल तर क्षेत्रफळ कोणाच्या प्रमाणात असेल उंचीच्या प्रमाणात. कारण विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवा म्हटलेलं पाया उंची. मग जर पाया समान आहे, इथे म्हटलंय दोन्ही त्रिकोणांचा पाया समान आहे तर क्षेत्रफळ कोणाच्या प्रमाणात उंचीच्या प्रमाणात. मग हे करण्यासाठी आपण या ठिकाणी त्रिकोण काढूया दोन आणि त्या दोन त्रिकोणांमध्ये तुलना करूया. मग बघा विद्यार्थ्यांनो, हा त्रिकोण मी काढला ए बी आणि सी, हा एबीसी त्रिकोण काढला. या एबीसी त्रिकोणामध्ये बाळांनो हा एबी जो आहे हा एबी हा पाया आहे. बरोबर आहे, एबी हा पाया आहे आणि ही जी सीडी आहे ही सीडी उंची आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक दुसरा एक त्रिकोण दिलाय तो म्हणजे ए बी आणि पी. हा बघा एबीपी त्रिकोण आहे. या एबीपी त्रिकोणाचं पण तुम्ही निरीक्षण केलं तर हा जो एबी आहे हा एबी हा पाया आहे आणि त्याची उंची जी आहे ती कोणती आहे PQ आहे. उंची कोणती आहे PQ आहे.
मग काय कळतं तुम्हाला या आकृतीकडे बघून बाळांनो? तर त्रिकोण एबीसीचा पाया कोणता आहे? एबी. एबीसीचा पाया कोणता आहे? एबी. त्रिकोण ए पी बी पी चा पाया कोणता आहे? एबी. म्हणजे या ठिकाणी पाया एबी समान आहे. मग जर पाया समान असेल तर क्षेत्रफळ कोणाच्या प्रमाणात? पाया समान असेल तर क्षेत्रफळ उंचीच्या प्रमाणात. म्हणून CD छेद PQ असं येणार आहे क्षेत्रफळाचं गुणोत्तर. उंची लिहिलेली आहे H1H2. पहिल्या त्रिकोणाची H1, दुसऱ्या त्रिकोणाची H2. आता या ठिकाणी आपण सूत्र लिहिणार आहोत. बघा काय झालंय तर त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ, त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ पाया गुणिले उंची. पाया कोणता आहे? एबी गुणिले उंची कोणती आहे? H1. ही बघा ही CD जी आहे ही एबीसी त्रिकोणाची उंची आहे आणि ती कशाने दर्शवली? H1. H1 ही उंची आहे त्याची. ओके बाळांनो, म्हणून या ठिकाणी मी H1 ही उंची इथे लिहिलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा त्रिकोण दिलाय APB. हा APB त्रिकोण आहे. याचा पण पाया कोणता आहे? एबी. म्हणून या ठिकाणी मी पाया एबी लिहिला. गुणिले उंची कोणती आहे याची बघा जरा, उंची H2 आहे म्हणून तिचं गुणिले उंची H2 लिहिलं. बरोबर आहे. आता या ठिकाणी एबी पाया, या ठिकाणी पण एबी पाया. मग एबी एबी रद्द झालं. मग राहिलं काय? पाया समान म्हणून क्षेत्रफळ उंचीच्या प्रमाणात. एवढं सोपं आहे. मग अशी काय होतं? उंची समान म्हणून क्षेत्रफळ कोणाच्या प्रमाणात होता? पायाच्या प्रमाणात होता. आता पाया समान आहे म्हणून क्षेत्रफळ कोणाच्या प्रमाणात? उंचीच्या. आहे की नाही सोपं? मग बघा या ठिकाणी त्रिकोण एबीसी बरोबर किती आलं? H1. हा पाया उंची आहे उंचीच्या प्रमाणात म्हणून त्रिकोण एपीबी त्याचा उंची आहे H2. म्हणजे पाया समान आहे मग क्षेत्रफळ उंचीच्या प्रमाणात म्हणून H1 छेद H2. अशा रीतीने आपण ही तिसरी गुणधर्म जो आहे हा तिसरा गुणधर्म सुद्धा अभ्यासलेला आहे आणि त्याच्यावरून आपण म्हटलं पाया समान असेल तर क्षेत्रफळ उंचीच्या प्रमाणात असतं. आता या ठिकाणी आपल्याला हा एक प्रॉब्लेम उदाहरण दिलेलं आहे पुस्तकामधलं आणि ते आपल्याला सोडवायचं आहे. त्यामध्ये रिकाम्या चौकटी पूर्ण करा असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा कृतीयुक्त प्रश्न आहे लक्षात घ्या. आणि कृतीयुक्त प्रश्न अल्जेब्राला म्हणजे आपल्या बीजगणिताला सुद्धा येतात तुम्हाला 8 मार्काला आणि भूमितीला सुद्धा येतात ते 8 मार्काला. त्यामुळे आपण हे कृतीयुक्त प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मग आता या ठिकाणी जे रिकामे भरलेले असतील त्या तुम्हाला कळण्यासाठी लक्षात घ्या की फक्त लाल अक्षरांनी दर्शवलेल्या असतील. मग आता या ठिकाणी जर बघितलं तर हा आहे त्रिकोण ABC. या त्रिकोण ABCचा पाया कोणता आहे बघा. या त्रिकोण ABCचा पाया आहे हा BC. BC हा पाया आहे. नंतर आहे हा त्रिकोण PQ APQ. हा बघा हा A हा P आणि हा Q APQ. याचा पाया कोणता आहे तो बघा, याचा पाया आहे तो PQ. मग ABCचा पाया आहे तो BC. या ठिकाणी मी लिहिला BC पाया. त्याच्यानंतर त्याची उंची येते ती AR येते म्हणून या ठिकाणी AR लिहायला पाहिजे. इथे बाय मिस्टेकली PQ झाला, इथे AR आहे लक्षात घ्या AR. नंतर आता APQ त्रिकोण घेतला तर त्याचा पाया कोणता आहे तो PQ. या ठिकाणी लिहिला PQ आणि मग ही उंची AR लिहिली. माझं हे रद्द झालं तुमचं PQ. मग इथे राहिलं BC छेद AR. ओके. मग आता पुढच्या गणिताकडे जाऊ आपण. त्याच्यामध्ये काय दिलंय ते बघूया. तर आता हा जो त्रिकोण आहे हा आपण कंप्लीट करूया. या ठिकाणी दिसतं तुम्हाला हा त्रिकोण L, हा M आणि हा N. एलिमेंट त्रिकोण आहे. या एलिमेंट त्रिकोणाचा पाया कोणता आहे सांगा मला. या एलिमेंट त्रिकोणाचा पाया हा MN आहे आणि त्या त्रिकोणाची उंची कोणती आहे सांगा. त्या त्रिकोणाची उंची आहे LP. म्हणजे पाया MN आणि उंची कोणती आहे LP. म्हणून या ठिकाणी आपण त्रिकोण LMN चा पाया लिहिला MN गुणिले उंची लिहिणार LP. मग हा पाया MN गुणिले उंची ही कोणती आहे उंची LP म्हणून या ठिकाणी उंची लिहिली LP. मग MN गुणिले LP. आलं लक्षात. एलिमेंट त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मग पाया MN म्हणून या ठिकाणी पाया MN. उंची कोणती आहे त्याची LP म्हणून गुणिले उंची LP. त्यानंतर त्रिकोण DMN. हा बघा हा त्रिकोण DM आणि N आहे. मग या त्रिकोण DMN मध्ये पाया कोणता आहे तुमचा MN. मग पाया MN आपण या ठिकाणी लिहिला. उंची कोणती आहे बाळाने याची DQ म्हणून या ठिकाणी उंची पण DQ लिहिली. मग आता बघा पाया समान आहे म्हणून MN रद्द होणार.
कारण पाया समान आहे म्हणून हा एम एन या एम एन बरोबर रद्द. मग राहिलं काय फक्त बाळांनो एल पी छेद डी क्यू. हा त्रिकोण एल एम एन आहे. या एल एम एन त्रिकोणाचा पाया एम एन आहे म्हणून या ठिकाणी एम एन पाया लिहिला. या एल एम एन त्रिकोणाची उंची ही एल पी आहे म्हणून गुणिले उंची एल पी लिहिली. नंतर हा त्रिकोण डी एम एन आहे त्याचा पाया एम एन आहे म्हणून या ठिकाणी एम एन पाया लिहिला. त्या त्रिकोणाची उंची जी आहे ती डी क्यू आहे म्हणून या ठिकाणी डी क्यू उंची लिहिली. हा एम एन या एम एन बरोबर रद्द झाला. राहिलं एल पी छेद डी क्यू म्हणून या ठिकाणी एल पी छेद डी क्यू म्हणजे पाया समान म्हणून क्षेत्रफळ उंचीच्या प्रमाणात आलं. आता आपल्याला एक शेवटचं गणित आहे त्याच्यातलं ते अभ्यासायचं आहे. इथे काय दिलंय बघा, बिंदू एम हा रेघ ए बी चा मध्यबिंदू आहे. म्हणजे हा जो एम आहे दिसतोय का, मी हा लाल लाल टिकली लावलेली आहे तिथे एमच्या डोक्यावरती, दिसते का तुम्हाला ती? ओके. मग हा जो एम आहे हा एम काय आहे बाळांनो, हा एम हा मध्यबिंदू आहे. मग एम हा मध्यबिंदू असल्यामुळे काय होतं, एम हा मध्यबिंदू असल्यामुळे हा जो ए बी आहे या ए बी चे दोन समान भाग होतात. का बरं दोन समान भाग होतात? कारण एम हा का आहे, मध्यबिंदू आहे आणि तो मध्यबिंदू असल्यामुळे ए बी चे दोन समान भाग करतो. कळलं का? का बरं दोन समान भाग करतो? कारण तो कोण आहे, मध्यबिंदू आहे. मग दोन समान भाग होतात म्हणजे त्याचा अर्थ काय होतो बाळांनो, तर जेवढी लांबी एम ची तेवढीच लांबी बी एम ची म्हणजे एम बरोबर बी एम मध्यबिंदू असल्यामुळे. कळलं का? ओके. नंतर ही सी एम जी आहे ती मध्यघा दिलेली आहे. ओके, मध्यघा दिली आहे. मग आता तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी ए एम सी हा एक त्रिकोण आहे आणि या ठिकाणी दुसरा त्रिकोण आहे बी एम सी. आता या दोन्ही त्रिकोणांचा जर तुम्ही बघितला तर हा सी जो आहे हा सी हा सामायिक शिरोबिंदू आहे. काय बरं आहे हा सी? सामायिक शिरोबिंदू. आणि सामायिक शिरोबिंदूतून काढलेली जी रेषा असते ती त्या त्रिकोणाची उंची असते. हे लक्षात घ्या की जेव्हा दोन त्रिकोणांमध्ये एक सामायिक शिरोबिंदू असतो आणि त्या सामायिक शिरोबिंदूतून काढलेली रेषा जिथे पायाला छेदेल समजा, मग ती काटकोनातच छेदली पाहिजे असं काय नाहीये. जरी त्यांनी काटकोनात नाही छेदली तरी सुद्धा ती त्या त्रिकोणांची उंची असते. आणि म्हणूनच या त्रिकोण एम सी मध्ये आणि या त्रिकोण बी एम सी मध्ये सी एम जी आहे ती उंची आहे. मग आता सी एम उंची आहे दोन्ही त्रिकोणामध्ये, सामायिक आहे त्यामुळे उंची समान आहे. आता एम हा मध्यबिंदू इथे म्हटलेला आपण, मग एम हा मध्यबिंदू म्हटल्यामुळे पाया पण समान होईल. जेवढी लांबी एम ची होईल तेवढीच लांबी बी एम ची होईल की नाही विद्यार्थी मित्रांनो? म्हणून या ठिकाणी बघा त्रिकोण एम सी बरोबर मी लिहिलं एम, कारण आता पाया उंची समान आहे सी एम म्हणून उंचीचा उल्लेख करणार नाही, मग फक्त पाया लिहिणार म्हणून या ठिकाणी पाया एम आहे तो मी इथे लिहिलेला आहे. त्यानंतर हा बी एम सी त्रिकोण आहे. या त्रिकोण बी एम सी चा पाया जो आहे तो बी एम आहे, तो या ठिकाणी मी बी एम लिहिला. मग एरिया त्रिकोण एम सी बरोबर आलं एम, एरिया त्रिकोण बी एम सी बरोबर आलं बी एम म्हणजे एम छेद बी एम हे त्याचं उत्तर आलंय. परंतु विद्यार्थी मित्रांनो आताच आपण बघितलेला हा एम हा मध्यबिंदू आहे आणि त्यामुळे जेवढी लांबी एम ची तेवढी लांबी बी एम ची. याचा अर्थ असा होतो की एम आणि बी एम दोघंही समान आहेत म्हणून एम चा एम मी इथे असंच ठेवलं. एम बरोबर बी एम आहे म्हणून बी एमच्या ठिकाणी मी एम टाकलं कारण दोघेही समान आहेत. मग एम एके एम एक उत्तर आलं. म्हणजे ज्यावेळी पाया समान असतो उंची समान असते त्यावेळी क्षेत्रफळ जे असतं ते पण समान असतं. या त्रिकोणामध्ये पाया एम आणि पाया बी एम हे समान आहेत म्हणजे पाया समान आहे. नंतर या त्रिकोणाची उंची समान आहे आणि म्हणून ज्यावेळी या त्रिकोणाचा पाया आणि उंची हे दोघंही समान असतात त्यावेळी क्षेत्रफळ जे असतं ते क्षेत्रफळ उंचीच्या प्रमाणात जेव्हा दोन्ही त्रिकोणाचा पाया समान आहे उंची समान आहे त्यावेळी जे क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ सुद्धा समान असतं. आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की आता याचा काही मी होमवर्क देत नाही, पण होमवर्क देतोय म्हणजे ओरली तुम्हाला सांगतोय की आता मी जेवढं त्रिकोणाचे म्हणजे पहिल्यांदा समरूपता म्हणजे काय शिकवलं, मग तुम्ही समरूपतेची उदाहरणं द्या अभ्यासामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणधर्म सांगितले की कोणता गुणधर्म सांगितला की जेव्हा पाया आणि उंची समान नसते
तेव्हा क्षेत्रफळ पाया गुणिले उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढा असतो. नंतर दुसरा गुणोत्तर आपण सांगितला की जर पाया समान असेल तर क्षेत्र. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता मी जेवढं शिकवलं ते शॉर्टमध्ये फक्त रिवाइज करतो. की तुम्हाला काय पहिलं शिकवलं की समरूपता म्हणजे काय आणि त्या समरूपतेची वेगवेगळी उदाहरणं सांगितली. मग तुम्ही सुद्धा समरूपता म्हणजे काय लिहा आणि समरूपतेची उदाहरणं दैनंदिन जीवनातली तुम्हाला जे दिसतात ती तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला शिकवलं की जेव्हा त्रिकोणाचा पाया आणि उंची समान नसतं त्यावेळी त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ आहे ते त्रिकोणाचं क्षेत्रफळ पाया गुणिले उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी तुम्हाला मी सांगितलं की जर पाया समान असेल तर क्षेत्रफळ जे आहे ते क्षेत्रफळ उंचीच्या प्रमाणात असतं आणि ज्यावेळी उंची समान असते त्यावेळी जे क्षेत्रफळ आहे ते पायाच्या प्रमाणात असतं. आणि शेवटचा गुणधर्म आपण आता जो अभ्यासला की जर त्रिकोणाचा पाया पण समान असेल आणि त्या त्रिकोणाचा उंची पण समान असेल तेव्हा त्या दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान असते. अशा रीतीने आता मी जेवढी गुणधर्म शिकवलेले आहेत ते सगळे गुणधर्म तुम्ही लिहायचे. त्याच्याबरोबर तुम्हाला पाहिजे त्या म्हणजे पाहिजे तशा तुम्ही आकृत्या काढून तिथे तुम्ही मला दाखवू शकता की पाया समान, उंची समान, क्षेत्रफळ याच्या प्रमाणात. पाया समान असेल तर क्षेत्रफळ उंचीच्या